नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. कांदिवली समतानगर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथं 90 वर्ष जुना असलेल्या हजरत हाजी मलंग बाबा दर्ग्याच्या बांधकामावर BMC तर्फे कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक लोकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केलाय. त्यामुळे कांदिवली परिसरात 2 तास वाहतूक कोंडी झाली होती. दर्ग्यावर केलेल्या तोडक कारवाईमुळे आमच्या भावना दुखावल्यात असं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. समतानगर पोलिसांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर स्थानिक लोकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. फोन लगा सध्या मी उभा आहे समतानगर पोलीस स्टेशन इथे. आज साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे एक दर्गा इथे जे पत्रे मारले तिथे तोडक कारवाई करण्यात आली. माझ्याबरोबर काही तिकडचे स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. मॅडम, ही जी कारवाई होती काय होता आणि काय एवढा ट्रॅफिक जाम होता? इथे वरती जे आहे हाजी मलंग दर्गा आहे, हजरत हाजी मलंग बाबाची दर्गा आहे. आणि आम्हाला अचानक कॉल आला 1:30 वाजता. मला 1:30 वाजता कॉल आला आणि सांगितलं गेलं की दर्गा डिमोलेशन होत आहे करून. तेव्हा इथे येऊन पाहिलं तर आम्हाला वरती कोणीही जाऊ देत नव्हतं. आणि तरी पण आम्ही रिक्वेस्ट केली पोलीस ऑफिसर्सला, त्यांनी आम्हाला जाण्यासाठी परवानगी दिली. फक्त आम्ही 2 जण तिथे वरती गेलो. तिथे पाहिलं तर तिथे BMC अधिकारी वगैरे सर्वजण दर्गा तोडत होते. दर्गाचे जे बाजूचे बांधकाम आहे ते पूर्ण तोडत होते. आणि मग आम्ही त्यांना अडवण्यासाठी तिथे फोर्स पण केला. त्यांनी आम्हाला अडवलं. मग नंतर DCP साहेब, ACP साहेब सर्व आले. त्यांनी सांगितलं की हे काम थांबवतो करून, इथेच थांबवतो आम्ही. काम थांबलं गेलं. माझ्याबरोबर अजून एक स्थानिक लोक आहेत ज्यांनी इकडे जो आहे तो रस्ता जाम केला, त्यांच्याशी जाणून घ्या. काय सांगाल, काय हा मुद्दा होता? हे जे वरती जे दर्गा आहेत, हजरत सय्यद हाजी मलंग दर्गा बाबा, ही गेले 90 वर्षापासून ही दर्गा स्थानिक आहे तिथे. जेव्हा हे साई स्पोर्ट्स अथॉरिटी सुद्धा नव्हती आणि समतानगर पोलीस स्टेशन सुद्धा नव्हता, तेव्हापासून ती दर्गा तिथे उपस्थित आहे. ती दर्गाशी अनेक लोकांची भावना जुळलेली आहेत. ते हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, सर्व धर्मांची भावना जुळलेली आहे. ते तिकडचे जे स्थानिक आहेत, आमचे जे 10 लोकांचे जे मुलं आहेत किंवा जे लोक आहेत, ते त्यांचा म्हणजे जे साईडची बांधकाम आहे त्याची जे भिंत वगैरे ते कोसळण्यासारखी झालेली आणि त्याच्यावरती शेड लावण्याकरिता आमच्या काही मुलांनी स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांना जाऊन निवेदन दिलं. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या निधीतून बांधून देतोय. तर आता तिथे शेडचं काम चालू होतं. हे गेले 2 महिने झाले. तर त्या काही स्थानिक लोकांना, जसे नायब तहसीलदार तिथे होते, DCP साहेब आलेले आणि ACP साहेब आलेले, BMCचे काही आयुक्त आलेले, तोडक कारवाई करण्यासाठी हे लोक आलेले. पण कोणतीही नोटीस न देता किंवा कोणताही मुद्दा न घेता लोकांची भावना दुखवली गेली. कुठेतरी जाती धर्माचा थ्रेट निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. आमचं म्हणणं असं आहे की दर्गा 100 वर्षापासून दर्गा आहे. आज एवढं वर्ष दर्गा आहे, लोक तिकडे जातात. आणि जे धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळची भावना आज ह्या लोकांनी कुठे ना कुठे त्यांना त्रास दिला आहे. आणि त्या भावनाला ठेस पोचायची अधिकार कोणाला नाहीये. कारण जे काय कारवाई करायची होती त्याची नोटीस द्यायची होती आणि आजपर्यंत काही नोटीस न देता आणि येऊन अचानकच तिकडे कारवाई करायची हे चुकीचं आहे. आता तुम्ही BMC वॉर्ड ऑफिसला भेटला, त्यांचं काय म्हणणं, त्यांनी काय सांगितलं? आता नाही, त्यांचं म्हणणं आहे की हे कलेक्टर लँड आहे आणि त्या कलेक्टरला भेटायला पाहिजे. पण आमचं म्हणणं असं होतं की जी कारवाई त्यांनी केली चुकीचं केली आणि जे अधिकाऱ्यांनी असं कारवाई केली त्यांच्यावर FIR झालं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, जे शेड बनवलेलं होतं त्याच्यामध्ये कलेक्टर युनिव्हर्सिटी दिली असेल, सायनी युनिव्हर्सिटी दिली असेल, तर ते अनाथाईत कसं होऊ शकतं? आणि जे भिंती बांधलेल्या आहेत ते त्यांच्या पूर्वीचे होते, त्याच्यावर भिंती बांधलेल्या आहेत.
पूर्वीचे जर भिंत आहेत तर ते जुने आहेत आणि काय स्ट्रक्चर वगैरे नवीन बनवत नव्हते, म्हणून हे जे तोडलेलं आहे, जे अधिकारी हा मस्ती केलेला आहे त्याच्यावर उचित कारवाई करण्यात पाहिजे यांची मागणी आहे. आपण पाहू शकतो कुठेतरी जे युपी बिहारमध्ये जे बुलडोजरची कारवाई होते ती कुठेतरी आज मुंबईच्या कांदिवली इथे दिसून येत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, न्यूज मराठी 24x7.